एक मोठी बातमी आहे। शस्त्रसंधी होऊन सुद्धा पाकिस्तानकडनं मात्र शस्त्रसंधीचं पुन्हा एकदा उल्लंघन झालंय। 5 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर शस्त्रसंधीचा निर्णय दोनही देशांकडनं घेण्यात आलेला होता, परंतु पाकिस्ताननं अवघ्या 3च तासात या शस्त्रसंधीचं सीज फायरचं उल्लंघन केलंय। पाकिस्तान सध्या गोळीबार करतोय आणि याच गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनी सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलंय। जम्मूमधल्या अनेक परिसरात पाकिस्तानकडनं गोळीबार होत असल्याची माहिती आहे। प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय आहे सध्याची परिस्थिती? अखनूर, सुंदरबनी, राजौरी, सांबा सेक्टर, जम्मू या सगळ्या भागांमध्ये पाकिस्तानच्या दिशेने जोरदार गोळीबारी केली जात आहे। जोरदार आवाज देखील येत आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची माहिती पुढे आलेली आहे। ज्यामध्ये बघितलं 7:30 वाजेपासून साधारणतः गोळीबाराला सुरुवात झालेली आहे। बीएसएफच्या सूत्रांनी दिली की अजून कुठलाही मोठा इन्सिडेंट इथे घडलेला नाही आहे, पण गोळीबाराला सुरू झाली आहे। शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे। त्यामुळे या संदर्भात आता जर बघावं लागेल की आता भारत सरकारच्या वतीनं काय निर्णय घेतला जातो किंवा भारतीय लष्कर याच्यावरती कसं उत्तर देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल।